भारतीय विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई, वेश्या व्यवसायातून परराज्यातील 2 तरुणींची सुटका, दलालास अटक. पुण्यातल्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पथकानं वेश्या व्यवसायाविरोधात धडक कारवाई करत परराज्यातील 2 तरुणींची सुखरूप सुटका केली आहे आणि दलालाला अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कात्रज येथील किनारा लॉज मध्ये महिलांना पैशांचं आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून सापळा रचण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी किनारा लॉजवर छापा टाकत 2 पीडित तरुणींची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी तुकाराम दत्ता मनाळे, वय 22 वर्ष, सध्या वास्तव्य 3 हत्ती चौक, संभाजीनगर, धनकवडी, पुणे, मूळ गाव किल्लारी, जिल्हा लातूर याला अटक करण्यात आली आहे. तसंच नागेश आणि अमर यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसंच पोलीस अंमलदार राहुल शेंडगे, सचिन सरपळे, निलेश खेरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, रोहन शेंडकर, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार आणि सोनम कांबळे यांच्या पथकानं केली.